हे बघा पोलिसांची अशी वागणूक आहे तुम्हाला नंतर सांगतो. हा चंदू आणि हा छोटा चंदू, चंदूचा पोरगा. पप्पा कुठे बाबू? हे बाबू पप्पा कुठे आहेत? हे बाबू नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मिस्त्री तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आपल्याला आहे असलप्याचा महाराजा वाजवायचा आहे. तर असलप्याचा महाराजा बोललो, असलप्याचा महाराजा वाजवायचा होता. आता आम्ही निघालोय, म्हणजे आता तिघं जण, साई, मी आणि लव आहे. तोपर्यंत अर्धा इन्स्ट्रुमेंट काढून ठेवतो. लव्या भाई ब्लॉगमध्ये येतो, नाही ब्लॉगमध्ये येतो तर एकटा 1/शो. अरे 1/शो घेऊन ये खाली. हा भाई आता मी जाईल वाजवायला. तर आज दिशा हॉस्पिटल म्हणजे आज असलप्यातच आहे आणि फुल हंगामा करणार आहे. आज पण कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि आपला पहिला आगमन पण कसं गाजवलं हे तुम्ही पण कमेंटमध्ये आत्ताच्या ब्लॉगमध्ये सांगा नक्की. तर मी आता तुम्हाला इन्स्ट्रुमेंट काढूनच भेटतो, कारण आता तिघंजणच आहेत. थोडा मदत केली पाहिजे त्यांना, पण आता ते बोलतील बाबा ब्लॉग 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 ब्लॉग. हा लव्या बघा बघा, अजून एकदा काढतो तुझं, कारण हे वजन आहे ना, हे वजन आहे ना, म्हणून तुला अजून एक आता एक ह्याच्यामध्ये घेतो. हा वा 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 पाय ठेवायला जागा नाही त्याला. चंदू काहीतरी बोलेला बघून, म्हणजे व्हिडिओ तुझी. तर चला तुम्ही इन्स्ट्रुमेंट ठेवून भेटतो. तर मित्रांनो, आम्ही 3 जागांमध्ये एवढा सामान काढलेला आणि लव पण आलेला आहे भोंगे घेऊन. भोंगे, हा भोंगे आपण त्या सोन्याच्या रूमवरती ठेवतो, कारण इथे जागा नाही म्हणून. हे बघा एवढं सामान काढलंय भाई आम्ही तिघांमध्ये. बाकीचे पण येत आहेत. तर आजचं आगमन कसं होईल बघा नक्की ब्लॉगमध्ये. मजा येणार आहे आज खूप, म्हणजे खूप. अरे उसको बोला मैंने, तो उसका ग्रुप वाले नहीं मान रहे. हे बघा हे बोला रे उसको मैंने, तो बोलता नहीं लो भाई मला पैसा दे. कैसा विजा सेट करून येतात भाई फुल. बिग फॅन. आता डोड्डो बिड्डो लोक जाणार रेडी. हा गेलेला कुठेतरी गेलेला भांडूपला. ते लोक येतील आरामात येणारे लोक. मला एरिया के ग्रुप है, एरिया का ग्रुप बंद हो गया इसलिए लोग बेचने. मैं अभी एरिया में नहीं है, तू जा. डील झालं डील. दलाल हा दलाल. मैदान में जाना. हे दलाल हा लव असलप्यातला. मैदान में गणेश भाई बघा. चंदू काय अरे काय आणलंय? चीटिंग करताय तू. जय, मला वाटलं सरबत आणलंय. मेंटल माणूस आहे. पण बाप्पाची मूर्ती वाजवणार आहे. आत्ताशी येते ईस्ट वेस्टचा ब्रिजला बघा, दिसेलच. हीच बाप्पाची मूर्ती आपण वाजवणार आहेत. नक्की तोच आहे की नाही कन्फर्म आता. गाण्या बोलला असलप्याचा महाराजा. हा हीच आहे. तुम्ही बघितलं आपला गणपती बाप्पा असलप्याचा महाराजा. आता आम्ही आलोय बेस घ्यायला गाण्याबरोबर. हा बा गाण्या. हा सरबत द्यायचं सोडून पाणी घेऊन आलाय मेंटल माणूस. आता मी बेस करतो आणि तुम्हाला भेटतो, कारण आपण बघा इथे बेस ठेवले. जा या घरात बेस ठेवलेत आपण, कारण जागेच्या प्रॉब्लेममुळे तिकडे 2 बेस इथे ठेवले. जा ना वर. अरे जा तर बोल काकी. A few moments later. तर मित्रांनो, आता मी पोचलेलो आहे आणि सेटअप लावायला घेतला आल्याला लगेच, कारण बाप्पाची मूर्ती तुम्ही बघितली आली आहे. आमच्या लोगोचा शॉर्ट झालेला होतो ह्याच्यामुळे लोगो आमचा तुटला. ते लोगो चिटकवत आहेत, ते गम निघाला त्याचा. तर भोंग्याची आरती तर तयारी झालेली आहे. पोरं लवकर आलेली आहेत आपली.
हे बघा काय काय भाई लवूने लय कामं केली तू यायच्या अगोदर, समजलं काय? माझी बायको आहे, लव इथं नाही. हा आपला बॉब बॉब बाईचा मित्र आहे. हे बॉब कुठे आहे? तर तुम्हाला मी थोड्या इन्स्ट्रुमेंट लावून भेटतो. आता भोंगा स्टँड वर चढवणार आपण. त्याला सगळं आता आपलं लगेच थोड्या वेळात चालू आहे वाजवायला. आणि हे बघा सगळे फोटो काढायला लागलेत आणि आपलं रेडी तर झालेलंच. आपण फक्त लोगो तरी थांबलेलं, कारण लोगोला आपण सेफ्टी देतोय सगळं. ग्रुपचा जुना मेंबर वैभव पेडणेकर, हा जुना आपला साईड ड्रम वाजवतो. जेव्हा किती वर्ष अगोदर वाजवत ते सांग? 2-3 वर्ष. हा तर आता तो नाही आहे, त्याला जॉबमुळे त्याला टाइम भेटत नाही, त्यामुळे तो नाही आहे. पण आता आलंय जरा वाजवून जाशील ना थोडं. हा आणि हे काका हे बघा साईड लावून जा, साईड लावून. काकांचे पाय बघा केवढे मोठे. हे बघा एवढी हाईट आमच्या ह्याच्यात मयूर क्षीरसागरची. हा एवढी मोठी हाईट आपल्या इथे मयूर क्षीरसागरची आहे की नाही वाडीतल्या. हा मयूर मगाशी बोललो मी की ह्याच्या माणसाच्या हाईट, यांच्या हाईट एवढी माणसं आलेत. ते हे बघा हे दोन आहेत दादा. मयूर दाखव, सेम दिसतात. परंपराच्या ताशा वाजक आणि ढोल वादक हे बघा. आणि ह्या भाऊ आपला टॅटू पण काढतो. तर तुझ्या टॅटूचं काय असेल डिस्काउंट? 30% डिस्काउंट. हा आणि आपल्या भावाला पण हा ढोल वादनामध्ये डिस्काउंट आहे. आला की त्याला 2 वादन फ्री. काय काय हे नाही फक्त एकट्यालाच सांग, एकट्यालाच वादन फ्री. ब्लॉग बनवतो. आहे तिथे नाशिक ढोलवाले पण आहेत. आणि आपलं लास्ट टाइम मद्रासी म्हणजे त्याला काय चंडेल ना, काय चंडेल काय म्हणतात त्याला? चंडेलच ना ते. त्याच्या पुढे पुणेरी आहे. तर आपला अजून गणपती बाप्पा आलेला नाही म्हणून थांबलो आहे थोडा वेळ. हे बघा आपला रेडी तर झालो, आपण सगळं लावून ठेवलंय. मित्र प्रसाद मिस्त्री याला सबस्क्राईबर करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा माझ्या मित्राला. की गेममध्ये का मिलियनमध्ये का बिलियनमध्ये खेळायला पाहिजे. हा बस. आणि तुम्हाला पाणी दे, सरबत समजून पाणी दे मला. हा चंदू आणि हा छोटा चंदूचा पोरगा. पप्पा कुठे बाबू? हे बाबू पप्पा कुठे आहेत? हे पप्पाकडे घे ना पोराला. हे पप्पाकडे घे. चंद्या हा दुसरा पोरगा चंदूचा. हे इथं ना बाबा, हे दे इकडे. पप्पा करू दे. हे दे शिब्या दे इकडे. आणि वहिनी पण आहेत. वहिनी पप्पा माझा नातू आहे. पप्पा कुठे? पोरगा वाजवतोय, बाप बघतोय. बाप पोरगा रोटोवर. हा वहिनी पोरगा रोटोवर आणि बाप बेसवर. हे त्याला धरे बाबा. छोटा ड्रमर निकाल जे. चल चंदू भाई आज फेमस तू. 1 hour later. मित्रांनो मूर्ती आलेली आहे समोरच आहे.
हे बघा तर आपण आता वाजवायला चालू करू. तुम्हाला डायरेक्ट वाजवताना भेटतो. रेडी बरोबर रेडी झाला तर तुम्हाला डायरेक्ट वाजवायला भेटतो तुम्हाला. चलिए शुरू करते हैं.
दिया। और सुनिए,
आजची जुगलबंदी तर तुम्ही बघितलं असेल, पण ॲक्च्युली जुगलबंदी आपण कधी घाटकोपर म्युझिशियन करत नाही. आपण पुढे होतो आणि ते नाशिकवाले पाठी होते. आपल्या रोहितच्या कीबोर्डवाल्याच्या पाठीमागे फक्त गाणी वाजवली की त्यांच्या म्हणजे खडखड खडखड करून करत होतं. आपण अर्धा तास तरी त्यांना कंट्रोल केलं. नंतर शेवटी मंडप बघा इथेच आहे आणि आपली हातगाडी पण इथं जागेवरतीच असेल तशी. तर आपण शेवटी ती जागेवरती गाडी लावली आणि उलटी फिरवली त्यांच्यासमोर. टॉप फिरून कार्यक्रम. हां, मग जे काय ते समोरासमोर होऊन जाऊन ते तुम्ही बघितलं. भेटेल आपली कशी झाली ती नक्की सांगा कमेंटमध्ये. आपला कसा बाया झाला आणि घाटकोपर म्युझिशियन ही कोणाची कळ काढत नाही आणि जरी काढली तर त्याला काय सोडत नाही. आपला हा विषय एक पॅटर्न वेगळाच आहे. आला की कोल्हा. हां, तर आता असं आहे की अजून आपल्याला वाजवत असं मला वाटतंय. तर तुम्ही काय बोलाल? टॉप फिरून कार्यक्रम. शांतता संयम कार्यक्रम. शांतता संयम कार्यक्रम. शांतता संयम कार्यक्रम. बोल वसुली बाय. धमाल राडा घातला राडा. ओनली घाटकोपर म्युझिशियन. आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघा मेन उंदीर मामावरती बसलेली आहे. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला सुबक अशी मूर्ती. तर मित्रांनो आता आपल्याला वाटतं थोडं परत वाजवायचं आहे आणि नंतर बंद करायचं आहे. हे बघा लव वाज रोटं वाजल. कसं वाटलं तुला? कसं वाटलाच? हा ब्रँड हा ब्रँडच आहे समजलं. ब्रँड. मी फक्त काच्या उडवतो बाकी काय करत नव्हतो. काच्या कोणाला काहीतरी मुळे झालं सगळं. जो बोलला गाडी फिरवली. मगापासून मी बोलत होतो की गाडी फिरवत होतो तर नाही पुढे कार्यक्रम संयम कार्यक्रम सात्विक क्रांती. हा बघा कमाई बघा कमाई. डायरेक्ट हे गेली कमाई दाखव जरा. घोडा आपण काढलाय. गणपती बाप्पा मोरया. आजची कमाई ते पण जुगलबंदीमध्ये. जुगलबंदी फुल मजा करा. आणि घाटकोपर म्युझिशियन ब्रँड काय बोलते ब्रँड. राजू आता बघा पोलिसांची अशी वागणूक आहे तुम्हाला नंतर वर जा. हातगाडीवर जा. लांबून शिकतो. बराबर है रे. ये टाइम तो बजाने दो भाई. ये टाइम तो गणपति के टाइम ऐसा नहीं होता. हम लोग का ले लिया और किसा लिया नहीं. सगळी तोडफोड केली आमची मशनीची. सगळं दाखव सर दाखव. हे बघा मशीन घेऊन गेले आणि वायर तोडून टाकल्या आमच्या. तिकडे तुम्हाला थोडा वेळ सांगतो काय झालं आणि काय नाही ते थोडा वेळ सांगतो. मित्रांनो आता आम्ही पॅकअप केलंय म्हणजे आणि इन्स्ट्रुमेंट आपलं टेम्पो वगैरे भरतोय सगळं. हे बघा आणि हे आपल्या एरियात नाही जाणार. हा उद्याचा कॉल आहे साकीनागर जवळ. तिकडे जाणार सामान ठेवणार आहे आणि
आज पोलिसांनी बघितलं ते आमच्या वायरी वगैरे सगळं खेचल्या कसंही घेऊन तसंच घेऊन थोडं त्या लोकांनी वायरी घेतल्या. त्यांना सांगितलं आम्ही खेचू नका वायरी, तुम्हाला देतो मशीन पाहिजे तर, तरी त्यांनी खेचून नेल्या आणि घेऊन गेले आपली मशीन आणि कीबोर्ड वगैरे सगळं घेऊन गेले. आता आम्ही चाललो ते आणतील म्हणजे परत मंडळवाले तर घेतीलच ती जिम्मेदारी. आता आपण चाललो आहे साकीनाक्याच्या सम्राटला, म्हणजे आज वाजवणार तो उद्याच होय आपला इन्स्ट्रुमेंट तिकडे राहणार आणि डायरेक्ट उद्या आपण जागेवरती सगळं बनवणार. तर चला तुम्हाला थोड्या वेळात भेटतो आणि ब्लॉग तिकडेच एंड करतो. तर मित्रांनो पोचलेलो आहोत आपण, उद्या इकडेच आपल्याला वाजवत आहे. इथे गणपती बाप्पा बसणार आहे आणि इन्स्ट्रुमेंट आपण आज इथे ठेवतोय. हे बघा साकीनाका इथं स्टेशन आहे आणि त्याच्या इथेच आपण वाजवतोय. हे बाहेर ठेव. तर मित्रांनो आता असं आहे ते उद्या वाजवणं, कारण डबल फेरी नको म्हणून सामान ठेवायला आलं. हां तर डायरेक्ट उद्या आम्ही डायरेक्ट वाजवायला जाऊ म्हणजे रेडी करून. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. तो म्हणजे टाटा बाय बाय. मित्रांनो संस्कार पण आलेला आहे आणि मेन म्हणजे इथे आम्हाला जी पोरं 2 नको होती, एक कुठे नको होते म्हणजे साई भांद्रे आमच्या म्हणजे? बीट्सला नको होती. अरे इथे नाही इथे नाही आमचीच पोरं आहेत म्हणजे मस्ती करते मी. याला घेऊन जायला पाहिजे होते ऐक तरी. तर साहिल आणि संस्कारला ना पोलिसांनी उचलून नेलं म्हणजे तो रोटो वाजवत होता. ऐका मेन गोष्ट हा रोटो वाजवतो, याला नेला असता. हा पण मी हा बोलला की जेली मी वाजवतो. तूच बोलला मी नाही वाजवत, मी नाही मागत तुझ्याकडे. तर मी याला बोलला वाजवतो आणि साईला मी दिला व्लॉग काढायला. साई ह्याच्या बाजूला जात गाडीवरती, त्यांना पोलिसांनी घेतला आणि मला पण धरला आणि डायरेक्ट गाडीत बसवला. आणि नंतर बाकी तुम्ही व्हिडिओ बघालच, मी व्लॉग एंड केलाय. पण भावाच्या व्लॉग साठी मी काढले. तर यांनी रिक्स घेतलेली आणि तुम्हाला जर ती व्हिडिओ बघायची असेल ना, मी आता व्लॉग तर एंड केलेला आहे पण ही व्हिडिओ बघून नक्की जावा. आणि जिल्हे लोक सारखे फोन करतात. मुख्यमंत्र्यांनी एवढे फोन येत नसते, एवढे त्याला फोन येतात. काय होत आहे कशी वाटली ना नक्की सांगा. आणि आपली पूर्ण मजा आली. भावानी मी पण व्हिडिओ बघितली ना गेल्या वर्षी पण त्याच ऑर्डरला गाडीवरूनच पकडलं तिकडेच. हा बघा आला दुसरा आला. कसं वाटलं? काय नाही, चांगलं वाटलं. बँजो चांगलं वाटलं. बँजो इथे समोर या. तर बँजो नाही बँजो कसा म्हणजे पकडला तर काय विचारलं, काय तुम्हाला थोडंफार भीती वगैरे वाटली का? बाहेर गाडीत होतो तेव्हा सांगितलं 5,000 फाईन आणि आतमध्ये गेल्यावर बोलतात 12,000. नक्की किती द्यायची होती त्यांना सांगितलं. हा तर तुम्ही ती व्हिडिओ बघा आणि सांगा नक्की काय झालं आणि काय नाही ते बघा आणि कमेंट करा. चला तोपर्यंत टाटा बाय बाय.